दोन्ही व्यक्तिमत्वांचा हार्दिक आभार व्यक्त करूया। प्लेयर ऑफ द डे सायकल समीर शेटजी पाटील सर, सिद्धी कंटेशन कुरुल यांचा हार्दिक आभार। उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी LED TV मंदार गडकरी अर्थात मंदार गडकरी असोसिएट या सरांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया। आणि मालिकावीर म्हणून मोटर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल। एक कालची अर्थात एक सायकल आता प्लेयर ऑफ द डे या ठिकाणी उद्या देण्यात येईल। मंडप डेकोरेशन राणी मंडप डेकोरेशन नागाव यांचा हार्दिक आभार। थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट अलिबाग कौस्तुभजी पाटील सिव्हिल इंजिनियर आणि त्याचबरोबर त्यांचे साथी साहिल विवेक आतिश सुजल यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया। आमचा आवाज तुमच्यापर्यंत देण्याचं काम राजेंद्र वारिक चेंडरे यांच्यावरून तुम्ही पाहताय त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं। बेंगोली रिसॉर्ट अलिबाग उदय तरकर सर यांचा हार्दिक आभार। सिद्धी कंटेशन कुरुल समीर शेठ पाटील प्रफुल्लजी मोरे सरपंच गुरुगावचा रेवदंडा गणेशजी गावडे सर वेश्वी ग्रामपंचायत संजयजी पाटील सर बॉस मानकर 40+ अध्यक्ष विजय मामा खारकर उलेनोड गौरी स्पोर्ट्स आणि अण्णा गावडे सर अर्थात 40+ अध्यक्ष रसायनी यांचा हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत। पंचांच्या भूमिकेमध्ये दरम्यान पहिला चेंडू यावेळचा चेंडू हवेतून पूल करण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेत आहे। क्षेत्रीय चेंडू येतात इथे 4 क्षेत्रीचा ताळमेळ चुकला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान। संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चुकला की संसाराचं राडगाडगं अर्थातच त्या संसाराचं वाटोळ होतं असं म्हणतात। तसं क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतं की 2 क्षेत्रक्षणमध्ये ताळमेळ असावं लागतं। ते ताळमेळ चुकलं की समोरच्या फलंदाजाला जीवदान मिळतं आणि क्रिकेटमधलं देखील अर्थातच ते समीकरण पूर्णपणे चुकतं असं म्हणतात। तर इथे फलंदाज होता भास्कर साटमकर याला मात्र जीवदान मिळते। 2 धावांनी आपलं खातं उघडतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर। सरा बॅटने खेळलाय इथे मध्ये ड्राईव्ह केलंय या ठिकाणी पण क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ म्हणून मिडॉन क्षेत्रामध्ये तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी धावफलकात नोंदवले। 3 धावा आतापर्यंत धावफलकार इथे पाहायला मिळाले। षटक क्रमांक पहिला आजच्या दिवसातला शेवटचा सामना सुपर 8 मध्ये धाकटी पंढरी खालापूर आणि तरंग कलेक्शन या 2 संघांनी काल आपलं स्थान निश्चित केलं। बॉस फायटर्स ओवळे आणि नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर या 2 संघांनी आज आपलं सुपर 8 मधलं स्थान निश्चित केलं। उद्या आपण पाहणार आहोत आणखीन 4 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 अंतिम 8 मध्ये दाखल होतील। पंच कल्याणी घोरपडे सर ठाणे सतीजी कुरूप सर अंधेरी ऋषिकेश देसाई सर डोंबोली यांचा हार्दिक आभार। गुणलेखकाच्या माध्यमातून सिद्धू पाटील यांनी खूप चांगले योगदान दिलं त्याचा देखील हार्दिक आभार। समालोचकामध्ये अर्थातच पार्थ घरत यांनी दिलेले योगदान तुम्हाला पाहायला मिळालं। दिवसभर माझ्यासोबत त्यांनी समालोचन केलं त्यांचा हार्दिक आभार। यावेळी एक फक्त चेंडूला पंच केला आपण पाहतात हलकसा चेंडूला खेळून काढला। इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतो तोपर्यंत 1 धाव धावफलकार नोंदवली गेली। क्षेत्ररक्षक होता कमळाकर तर कमळाकर फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 1 धावेचे योगदान इथे पाहायला मिळालं। भास्कर आणि कमलाकर ही जोडी मैदानामध्ये हवेतून खेळलाय इथे मात्र यष्टीच्या डोक्यावरून चेंडू इथे गेला अर्थात शॉट थर्ड मॅनवरून 1 धाव आणखी धावफलकावर। पुन्हा एकदा मैदानाकडे सर्व क्रिकेट रसिकांचं मी या स्पर्धेचा मराठी समजक काका मात्रे विद्यानगर अलिबाग अर्थात हाशिवरे आपलं सहर्ष स्वागत करतोय। आज 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। एक जबरदस्त योगदान ज्याला अर्थातच रायगडचं विश्वचषक 40+ म्हणलं जातं। उद्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण पाहायला मिळेल। वळीव मैदानाकडे यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फलंदाज एक चोरटी धावण्याचा प्रयत्न करत होता। अगदी शेवटच्या क्षणी नकार दिला गेला। कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय आणि तोपर्यंत कोणती धाव येत नाही। नो बॉल फ्री हिट असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल फ्री हिट। गोलंदाज रणजित रोगे नवगावचा गोलंदाज। नवगाव या गावाने अनेक क्रिकेटपटू घडवलेत अनेक समालोचक घडवलेत ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट संदीप जगे यासिन मर्चंट यांचं नाव पुढे येतं। एक नावाजले अर्थातच समालोचकच्या माध्यमातून नवगाव या गावाचा निश्चित उल्लेख असेल। वळीव मैदानाकडे यावी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जात होता अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय आपल्या संघाच्या निश्चित 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक मुजम्बिल याच्या माध्यमातून आपण पाहिलं एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। सुपर दरम्यान मैदानाकडे जाऊया।
गोलंदाज रणजित रोगे आपल्या बॉलिंग मार्कवर कोलाबाकला एंड कडून पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने मध्यम गती मारा. यावेळी मात्र एक पाऊल पुढे टाकलं, फ्रंट फूट जात पद्धत झाली तर इथे पाहायला मिळालं. अर्थात षटकार येतोय, स्क्वेअर लेगवर आलेला एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी एल किंग रोहा या संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर येतात. पहिल्या षटकाची सांगता षटक आपण या पहिल्या रणजित रोगेचं महागडे षटक समाप्त झालं 13 धावा धावफलकावर. या मैदानाने अनेक क्रिकेट स्पर्धा अर्थातच मोठ्या क्रिकेट स्पर्धा पाहिल्यात. यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी अलिबाग तुम्ही पाहिली, त्यानंतर स्वर्गीय आमदार मधुकरजी ठाकूर सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक आणखीन एक रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिला, त्यानंतरची आत्ताची ही क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर अर्थातच दुर्गाई चषक अर्थात 8 षटकांचा सामना असणारी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल साधारणतः 15, 16, 17 या तारखेला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अर्थातच ही स्पर्धा देखील साधारणतः 22-23 या मार्चमध्ये याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. 51,000 पहिले पात्रते, द्वितीय क्रमांक 31,000 आहे. यावेळेचा चेंडू दुसऱ्या षटकातला मोठा फटका, लॉंग ऑफला आलेला शानदार फटका, 6 धावांचं योगदान. 6 धावा मिळतात त्या भास्कर सातमकर यांना. 6 धावांचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली 19 धावा धावफलकावर. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध तुम्ही पाहता, त्या दरम्यान यावी हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येईल तोपर्यंत भास्कर याच्या खात्यात 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज रणजित आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिले षटक आपण पाहायला मिळालं होतं ते अर्थातच रिजवान पठाण गोलंदाज आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढे चेंडू यावेळी बॅकचा स्पर्श झालाय, पंचांकडे अपील केलं गेलं. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय, पायाला चेंडू आदळला. अर्थातच शॉर्ट फाइलिंग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव आणखी धावफलकावर नोंदवली गेली. बोरली मांडला या गावाचा रहिवासी रिजवान पठाण गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फुलक्रॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला मिड विकेटला जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. एका हाताने चेंडूला अडवला आणि आपल्या संघासाठी निश्चित एक चांगलं योगदान. तब्बल 5 धावा इथे वाचवल्या. क्रिकेटमध्ये तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला एक वेगळं महत्त्व असतं. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. धावफलकावर वाढवते पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र सुंदर यष्टीषण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक या यष्टीषक चेंडूवर पाहायला मिळाले ते इर्शाद, ज्याने चेंडूची फेकी केली यष्टीच्या दिशेने. गोटीनम ज्याला म्हणलं होतं पाच घर त्यांनी मगाशी म्हणालं. आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला. पहिला फलंदाज गमावला. एल किंग रोहा या संघाने अप्पा मैकल सर आणि राहू खेडकर सर या ठिकाणी या संघाचे संघ मालक आहेत. धावचीच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो भास्कर साटमकर, ज्यांनी 4 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 6 धावांचं अर्थात षटकार देखील मारलं, त्यामुळे त्याची वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहायला मिळते ती 12 धावांचं योगदान इथे दिलं. नवीन फलंदाज दीपक गंभे यावेळी मैदानामध्ये. षटकातला अंतिम चेंडू असेल. 22 धावा धावफलकावर. हिरवं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. हिरवळ देखील या मैदानात पाहायला मिळाली. ऐतिहासिक मैदान म्हणून ज्याचा आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो. वळूया मैदानाकडे. या चेंडूला फलंदाजांनी पाहिलं आणि पंचांनी सोयरी मात्र इशारा केलाय. 1 धाव आणखी धावफलकावर. रिजवान पठाण बोरली मांडल्याचा गोलंदाज. संत गतीने चेंडू फेकला होता. गोलंदाजीमध्ये अर्थाचा बदल केला होता. फुलटॉस चेंडू मिळाला आणि या चेंडूवर एक मोठा फटका स्क्वेअर लेग मधून मारला. षटकात 6 धावा
या माध्यमातून 2 षटकं समाप्त झाली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। तेव्हा एल किंग रोहा या संघाने साबिर रेवणथळ या संघासमोर धावफलकावर धावा तब्बल नोंदवल्या। त्या एक गडी बाद 29 धावा धावफलकावर नोंदवल्या। षटक मात्र रिजवान पठाणचं मागणी षटक इथे पाहायला मिळालं। पहिल्या षटकात 13 धावा आणि या षटकात 29 धावा धावफलकावर प्रति षटकात 14.50च्या सरासरी या ठिकाणी पाहायला मिळाला। दोन्ही पॉवरफुलची षटक समाप्त झाले। क्षेत्रक्षण या ठिकाणी विस्तारले असेल आणि नवी षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन रणजित रोगे। नवगावचा खेळाडू आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळी पुढच्या चेंडूसाठी पुढचा चेंडू अकुटबाई चेंडू अपरकटच्या माध्यमातून खेळलाय। चेंडू जातोय तो कव्हर पॉइंट वरून चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे येतोय। एक शानदार फटका वीरेंद्र सेवक यांच्या स्टाईल मध्ये मारलेला अपरकट आणि हा 6 धावा। सुंदर फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते। कमलाकर दादले हा जो नवगावचा हा खेळाडू नवगाव विरुद्ध नवगाव गोलंदाज नवगाव फलंदाज नवगाव यावेळी मात्र पंच नो बॉल म्हणून घोषित करतात। आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळालं। धावफलक पुढे होते। नो बॉल म्हणलं की कपिलदेव निखंज डेनिस लिली ऑस्ट्रेलिया इम्रान खान त्याचबरोबर इयन बॉथम आणि लॉन्स गिब्स हे 5 गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होऊन गेले त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही। कपिलदेव निखंजने 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामन्यामध्ये कधी नो बॉल फेकला नाही। डेनिस लिली ऑस्ट्रेलिया 70 कसोटीमध्ये कधी नो बॉल फेकला नाही। इम्रान खान यांनी 88 कसोटी आणि 175 एकदिवसीय सामन्यात कधी नो बॉल फेकला नाही। इयन बॉथम इंग्लंड 102 कसोटी आणि 116 एकदिवसीय सामन्यात नो बॉल फेकलेली। या दरम्यान 10 ठिकाणी पुन्हा एकदा आता सोयी चेंडू येतोय फ्री हिट कंटिन्यू आणि लॉन्स गिब्स वेस्ट इंडिज 79 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यामध्ये या 5 गोलंदाज असे होऊन गेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी नो बॉल फेकला नाही। मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा अर्थात सोयीचा इशारा येतोय फ्री हिट असेल। यावेळी या फ्री हिटवर मोठा फटका पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक चेंडू जाणे स्क्वेअर लेगला षटकार 6 धावा। अंतिम सामना आजच्या दिवसातला तुम्ही पाहता एल किंग रोहा आणि साबिर 11 थळ या दोन संघांमध्ये धावांचा निश्चितच उच्चांक 107 धावांचा तुम्हाला पाहायला मिळालं। आता धावा धावफलकावर येऊन पोहोचले तब्बल 43 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळालं। फलंदाज या ठिकाणी कमलाकर दादरे यांनी 3 षटकांच्या माध्यमातून तब्बल 20 धावांचे योगदान दिले। दुसरीकडे दीपक गंबे 6 धावसंख्येवर खेळतोय आणि रणजित रोगे गोलंदाज। खरतर दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज विचार केला तर एका गावातले असल्याकडे बराच वेळ समोरासमोर ते आलेत सराव करताना आणि या सरावाचा फायदा पुन्हा एकदा पाहायला मिळाला। लॉंग ऑनला आणखीन एक मोठा फटका षटकार ताकदीचा वापर केला आणि चेंडूला सरळ फेकून दिलं। पुढचा फटका अर्थात लेफ्ट शॉट 6 धावा आणि सलग 3 षटकार कमलाकर दादरेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाले। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू तुम्हाला पाहिले ज्यांनी सलग 3 षटकार मारलेत। हे योगदान आहे 40+ खेळाडूंचं। 1 धाव आरोग्यासाठी हे आता संकल्पना घेऊन खऱ्या 40+ क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात महाराष्ट्रभर। यावेळचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला। चेंडू अर्थात वेगाने फेकला होता। चेंडू इथे उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय। निर्धाव चेंडू सांगता पुन्हा एकदा पाहिलं म्हणजे षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये रणजित रोगे गोलंदाज। 10 ते 12 रनअप पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फुल टॉस। यावेळी मात्र चेंडूला मिड विकेटला फेकून दिलाय। आणखीन एक मोठा फटका 6 धावांचे योगदान गगन बेदी गगनचुंबी षटकार 6 धावा आणि या 6 धावांनी एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ इथे पाहायला मिळेल। धावफलकात धावून पोहोचतात त्या 55 धावा। षटकार कमलाकर दादरेच्या बॅटमधून ज्याने आतापर्यंत तब्बल 5 षटकार मारलेत। काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि 10 चेंडूमध्ये आपला माफ करा 6 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये आता ज्या गोलंदाजांनी 40 धावा खर्च केल्यात मागणी षटक तुम्हाला पाहायला मिळालं। 11 या ठिकाणी धावा केल्या या ठिकाणी पाहायला मिळालं। दरम्यान
पुन्हा एकदा हा नो बॉल आणि या नो बॉलवर आणखीन एक फ्री हिट असेल. चेंडू सीमा पार लॉंग ऑनला आणखीन एक मोठा फटका. षटकात 6 धावा. आमचे सिद्धू पाटील सांगतील की या षटकात नेमक्या किती धावा आल्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही धावा देतो. या षटकाचा विचार केला तर तब्बल पहिल्या षटकात या षटकात 33 धावा खर्च केल्या. पंचाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळाली. कमलाकर दादाच्या बॅटमधून त्याला साथ देतोय दीपक गंभे देखील 6 धावसंख्येवर. भास्कर या ठिकाणी बाद झाले होते ज्याने 12 चेंडूमध्ये तब्बल 8 चेंडूमध्ये तब्बल 12 धावांचे योगदान दिलं. छोट्या दोस्तांना विनंती आहे, आपण इथे काही करू शकत नाही. जरा प्लीज आपण खाली उतरा जरा प्लीज. छोट्या दोस्तांना विनंती आहे. सागरदादा पाटील यांचा वचक तुम्ही पाहिलात. मुलं सरळ उड्या मारल्या आणि खाली निघून गेले. ही जरब आहे सागरदादा पाटील यांची. या पंच दर्शवतील या ठिकाणी उंची पाहिली जाते. चेंडू पिमर आहे की नाही पाहायला मिळेल. लाईनचं नो बॉल, माफ करा. यस पंच पाहतात. पंचाचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतं. हे योगदान अर्थातच एक चांगले योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. हे देखील योगदान अर्थातच काही क्षणात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय पंचांच्या माध्यमातून जर आपण विचार केला, स्टीव्ह बकनर वेस्ट इंडिज, अमील अदार पाकिस्तान, रूडी कर्जन दक्षिण आफ्रिका, बिली बाउंडन न्यूझीलंड, सायमन टफमेल ऑस्ट्रेलिया, स्टीव्ह डेव्हिस ऑस्ट्रेलिया. नो बॉल घोषित केलाय. साइड लाईनचं नो बॉल पाहायला मिळतं. स्टीव्ह डेव्हिस ऑस्ट्रेलिया, शॉन जॉर्ज दक्षिण आफ्रिका, रोड टक्कर ऑस्ट्रेलिया, सोजाबा रजा पाकिस्तान आणि वेंकटराघवन भारत. हे 10 अतिशय नावाजलेले पंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि धापलकर धावा येऊन पोहोचल्या 62. मागच्या सामन्याचा सामनावीर आणि याच गोलंदाजांनी तब्बल 37 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. महागडे षटक तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिकेटचा संघर्ष अर्थातच चेंडूफळीचे युद्ध. या मैदानाकडे यावी बॅकफुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल एक मोठी षटकाची सांगता इथे पाहायला मिळेल. या गोलंदाजांनी या षटकात एकूण 34 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांचं पूर्णपणे आपण पाहिलं तर रणजित रोगी या गोलंदाजांनी नवगावचा खेळाडू त्याने तब्बल 37 धावा खर्च केल्या. 2 षटक महागडे षटकाची सांगता इथे पाहायला मिळाली. एकूण 3 षटकाचा खेळ संपतो. धापलकर धावांनी पोहोचल्या त्या 63 आणि आता मात्र येणारी 2 षटकं बाकी आहेत. भारत हा जगातील एकमेव असा देश पाहायला मिळाला ज्यांनी 7 षटके विश्वचषक जिंकले. 50 षटकांचा विश्वकप देखील जिंकला. T20 स्पर्धेचा विजेता देखील पाहायला मिळालं. हे देखील क्रिकेटमधले योगदान अर्थात आपल्याला समोर निश्चितच देण्याचा प्रयत्न करेन. संघर्षमय क्रिकेट अनिश्चित या खेळामध्ये ठासून भरलेलं क्रिकेट म्हणून राज्यकर्ते राजकारणात जसे रंग बोलतात तसं झाडावरचा सरडा रंग बोलतो म्हणून त्याला क्रिकेट अनिश्चित असं म्हणतात. याच हवेचा चेंडू चांगला चेंडू गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात ते जयराम निकम. पोलादपूरचा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर उंच बराचसा सडसड बांधायचा गोलंदाज जयराम निकम या विकेटसाठी सज्ज. दुसरा चेंडू या षटकातला. यावेळीचा चेंडू हवेत आहे. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू येणार परंतु
तत्पूर्वी त्यांनी अर्थात चेंडूला वाचवण्याचा प्रयत्न केला, फटकेला षटकार रोखू शकले 6 धावा. क्रिकेट हा कृषी क्षेत्रावरील संघर्ष खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावा धापलकर इथे पाहायला मिळाला. वयाच्या 16 वर्षी छोट्या छोट्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य प्रदेश संघर्ष करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक बनू शकले, हे योगदान तुम्ही पाहिलं. दरम्यान यावी हवेत मगाशी षटकार, आता मात्र अर्थातच वार्डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि फलंदाज इथेच या ठिकाणी होते, बाद होतोय. दीपक गंबे या ठिकाणी मात्र 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान मैदान परतोय. फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत बाद होतोय तो दुसरा फलंदाज आणि धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 69 धावा धापलकावर. नवीन फलंदाज सचिन मोहिते मैदानामध्ये. चनेरा रोहा या परिसरातला हा खेळाडू आहे. सचिन मोहिते नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर मैदानात येतोय आणि गोलंदाज पोलादपूरचं जयराम निकम आपल्या बॉलिंग मार्कवर यशस्वी गोलंदाज. यावेळी मात्र पहा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्कित उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सांगता येते पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 खेळाचं पहिले सत्र तुम्ही पाहताय. मोठी धावसंख्या धापलकावर. दरम्यान पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी हवेत आहे, मात्र चेंडूवर अर्थात लॉंगली क्षेत्रामध्ये 1 धावीचं सहज योगदान इथे मिळेल. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव आणि 1 धाव, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एक धावीचं योगदान. दरम्यान यावेळी पुढे सासवलाय पदजाली त्या पाहायला मिळालं. मिड विकेटला शेतेच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला. आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते. एल किंग रोहा या संघाची धावसंख्या धापलकर येऊन पोहोचते. 4 षटक समाप्त होतात आणि धावा धापलकर येऊन पोहोचल्या त्या 76. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही पाहिलं तर 76 धावा या ठिकाणी 4 षटकात आले. म्हणजे प्रति षटक आपण पाहिलं तर इथे 19 ची सरासरी पाहायला मिळते. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटकार इथे मात्र सचिन मोहितेच्या बॅटमधून 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर फलंदाज यावी कमलाकर दादरे ज्याने एकूण षटकार मारले ते तब्बल 6 षटकार. 6 षटकांच्या माध्यमातून 39 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी संपन्न केली. 11 चेंडूंमध्ये अंतिम षटक असेल. या षटकाचा विचार केला तर जयराम निकम जो पोलादपूरचा गोलंदाज आहे ज्यांनी तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि अंतिम षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान असेल. अंतिम षटक गोलंदाज रोहन कोहली गव्हाणचा हा खेळाडू आहे. उरण पनवेलच्या पट्ट्यामधला गोलंदाज. बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. इथे मात्र पाहता 2 क्षेत्रक्षेत्रामध्ये ताळमेळ नव्हतं. चेंडू मात्र इथे गेला. झेल कोणी घ्यायचा हा प्रश्न चिन्ह इथे पाहिलं. वार्डिश मिडॉन आणि या लॉंगॉनच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये आणि चेंडूला सरळ यावेळी जाऊ दिलं आणि आला आणखीन एक शानदार फटका. षटकात 6 धावा. अंतिम षटक कमलाकर दादले यावेळी चेंडूला हवेतून भिरकावले. स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक या ठिकाणी आले. अर्थातच हा षटकार आणि तब्बल 50 धावा. 4था अर्धशतक 51 धावा धापलकावर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कमलाकर दादले 13 चेंडूमध्ये 51 धावांची जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय कमलाकर दादले. येस, नवगावचा खेळाडू या स्पर्धेमधला 4था खेळाडू ठरतोय. अर्धशतकाचा मानकरी. याच्यापूर्वी आपण पाहिलं तर खूप चांगले योगदान. दरम्यान यावेळी चेंडू हवेत आहे आणि शेतीचे चेंडू येतोय झेल आणि कमलाकर दादले एका झुंजार खेळी इथे मात्र समाप्त होतोय.
याच्यापूर्वी पिंट्या पाटील नागवा वाटस 5 चेंडू 5 षटकांत 53 धावांचं योगदान साखरच्या माध्यमातून. प्रमोद तरंग मोबल 59 धावा. किशोर घरत बॉस फायटर ओळे 54 धावा या धावफलकाने हा चौथा खेळाडू ठरला. तो कमलाकर दादले ज्याने तब्बल 51 धावांची जबरदस्त केली. जर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कमलाकर दादलेसाठी. तुमच्या टाळ्या अर्थात आमच्या खेळाडूंचं निश्चितच योगदान वाढवलं जातं. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाणार आहोत. नवीन फलंदाज मैदानात जॉईंट होतोय. किशोर पाटील नावे अर्थातच रोहा तालुक्याचा खेळाडू किशोर पाटील. रोहन कोळी गव्हाणचा गोलंदाज बॅकफुटर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू जातोय तो लॉंगली क्षेत्रामध्ये. घोषित क्षेत्र आहे. 1 धाव इथे मिळेल. 1 धाव संघाला. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावून पोहोचल्या त्या तब्बल 89 धावा धावफलकात आल्यात. अंतिम षटक आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 89 धावा धावफलकात आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळाल्यात. 2 चेंडूत माफ करा. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला आणखीन 1 धावीचं योगदान. 1 धाव आणखीन धावफलकावर. 90 धावा धावफलकात. अंतिम चेंडू असेल. रोहन कोळी अंतिम चेंडू. या ठिकाणी लॉंग लेग मधून मोठा फटका येतोय 6 धावांसाठी आणि खेळाचं पहिले सुद्धा इथे समाप्त होते तेव्हा एल किंग रोहा या संघाने तब्बल 96 धावा धावफलकात नोंदवल्यात. 3 फलंदाज गमवण्यात आली. धावसंख्या 97 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेले ते साबिर थळ या संघासमोर 97 धावा आणि 30 चेंडू अर्थात 5 षटकं. प्रति षटक इथे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 19.40 च्या सरासरी धावसंख्या धावफलकात नोंदवायचं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी शाबीर 11 थळ संघासाठी. शेवटच्या षटकाचं गोलंदाज विश्लेषण जर या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाज रोहन कोळी गव्हाणचा गोलंदाज ज्याने 20 धावा खर्च केल्या. 97 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात. या स्पर्धेमधला धावांचा दुसरा उच्चांक. तर या स्पर्धेमध्ये 107 धावांचा उच्चांक नोंदवला गेला आणि 106 धावा देखील या धावफलकावर आल्या होत्या. म्हणजे तिसरा धावांचा उच्चांक इथे नोंदवला गेला. 97 एल किंग रोहा संघाच्या माध्यमातून. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ देऊ नका. एल किंग रोहा आप्पा मयेकर आणि लहू खेडेकर सर या ठिकाणी संघाचे संघमालक आहेत ज्याने आपल्या संघाला घडवलंय. आपल्या माहितीसाठी धाकटी पंढरी खालापूर तरंग कलेक्शन आणि बॉस फायटर्स ओवळे नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर या 4 संघांनी सुपर 8 अंतिम 8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. आणि आता मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही इथे पाहता. 97 धावांचा लक्ष्य पाठलाग साबिर 11 थळ या संघाला समोर ठेवण्यात आलं एल किंग रोहा या संघाच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलामी जोडी मैदानामध्ये. छोट्या दोस्तांनो उद्या अंतिम सामना संपला. फायनलचा सामना संपला की तुम्हाला निश्चित चेंडूचं वाटप केलं जाईल. आता मात्र आपण फक्त क्रिकेटचा आनंद घ्या.
तर पहिले षटक खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतो. 97 धावांचा लक्ष्याचा पाठलाग साबिर इलेव्हन थर्ड संघ करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय. संघनायक प्रकाश शालेकन आणि रिजवान पठाण मॅन फ्रॉम बोर्ली मांडला यावेळी डावाची सुरुवात करेल आणि गोलंदाजसाठी येत आहेत ते गणिनाथ. डावा अर्थातच रोहाचा खेळाडू पहिले षटक घेऊन गोलंदाज तयार होते. पॉवरप्ले षटक आहे. 231 षटकाच्या बाहेर असताना पहिला चेंडू बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट अर्थातच स्लिप मिळून आणि शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये कोणती धावी येत नाही. निर्धाव चेंडू सांगता गणिनाथ आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू तुम्हाला पाहिला. चेंडू आत गेला तो गली क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र कोणती धावी येत नाहीये. 2 चेंडू आणि 2 चेंडू निर्धाम. गणिनाथ कटोरे यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहिला अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. नावा रोहाचा खेळाडू स्वतः एक आयोजक आहेत. खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून नेहमीच पाहायला मिळालं. अनेक स्पर्धा आणि PNP चषकासाठी देखील त्यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं चौच्या टीममध्ये खेळताना. आणि इथे मात्र 3 चेंडूंच्या समर्थेनंतर चौथा चेंडू मात्र एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. 4 धावांचं आणखीन एक योगदान. बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार. 4 धावांचं योगदान. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेला लॉंगॉनला वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चेंडू येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक दीपक गंबे यांच्या माध्यमातून या चेंडूला अडवलं गेलं. अन्यथा 3 धावा निश्चित मिळाल्या असत्या. गाव अर्थात त्यांचं खैराले रोहा तालुका. धापकात वाढ झाली. अतिशय चांगलं षटक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे बॅट चेंडू संपर्कित आणि अशा प्रकारे षटक मात्र गणिनाथ कटोरी यांचं षटक समाजले. फक्त या षटकात 5 धावा पाहायला मिळाल्या. 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय आणि आता मात्र फक्त 5 धावा धावपकारामध्ये येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 92 धावांची गरज आहे. प्रति षटक जर आपण पाहिलं 23 ची सरासरी आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार येथे येणं आवश्यक आहे. दहावी चषक 2024 मधला रोहा मधला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणिनाथ यांना सायकलचं मानकरी ठरले होते. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक त्यांना मिळाले आणि या षटकाचा विचार करत त्यांनी 5 धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र दीपक गोलंदाज आहे. दीपक गंबे या विकेटसाठी सज्ज असतील. प्रकाश शालेकन खेळासाठी तयार आहे. 5 धावा पहिल्या षटकात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर उंच झेल आणि पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकामध्ये या ठिकाणी झेल मात्र सुटतोय आणि इथे फलंदाज धावचीत. अतिघाई संकटात इथे पाहायला मिळालं कारण अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र गरज होती ती चांगल्या फलंदाजीमध्ये ते हा फलंदाज मैदानातून परतलाय आणि यात मोठा धक्का साबिर इलेव्हन थर्ड या संघाला. प्रकाश शालेकन यांची खेळी मात्र समाप्त होते ज्याने एक चौकाराच्या मधून 6 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये धोकोड्याचे सचिन म्हात्रे नवीन 3रा क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरीकडे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर दीपक गंबे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र डावीच्या बाहेर पंच नाखुश पाहायला मिळतील आणि अर्थात इथे स्वैरचा इशारा येतोय. वाईड +1
म्हणजे 2 धावा आणखीन धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच केलं चेंडूला गोलच्या दिशेने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. कोणती धाव येत नाही. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. एल किंग रोहा चे गोलंदाज चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगले योगदान त्याच्यामध्ये पाहिलं. 3 बाद 96 धावा धावफलक नोंदवल्या. दरम्यान हवेत आहे उंच झेल गेलाय. 330 चेंडू येतात इथे मात्र गैनीनाथ या ठिकाणी येतात. झेल घेतला गेला लॉंगर क्षेत्रामध्ये मिडनला झेल घेतला आणि दुसरा फलंदाज मैदानातून मात्र या ठिकाणी गमावला. साबिर ठळ संघाने फलंदाज बाद होतोय. रिजवान पठाण हा या ठिकाणी मैदान परतले ज्याने 2 चेंडूचा सामना केला 3 चेंडूचा सामना केला आणि कोणती धाव धावफलकावर नोंदवली नाही. 2 गडी बाद धावफलकावर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या 8 धावा धावफलकावर आल्यात. 21 चेंडू आणि 89 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. रणजित रोगे पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी आपल्या बॉलिंग वर्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर सिमेंटची खेळपट्टी लाडके मायबाप प्रेक्षक सुरेख आयोजन कारण अतिथी कक्ष जर मी पाहिलात आमचं समालोचन कक्ष खेळूंना बसण्यासाठी 2 कक्ष हे योगदान आहे. आमचे सन्माननीय अलिबागवर प्रेम करणे आमचे नगलश प्रशांत शेठजी नाईक सरांच्या माध्यमातून पूल केलाय. अर्थात हुकचा फटका क्षेत्रीय चेंडूवर येतोय आणि हा झेल असं वाटलं की चेंडू घोषित क्षेत्रात जाईल परंतु इथे शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये एसटीचे चेंडू जातात तो म्हणजे झेल घेतला गेला आणि 3 फलंदाज मैदानातून या ठिकाणी गमावले गेले. धावा धावफलकर आहेत फक्त 8. दिल्ली काफी दूर मुंबई खूपच दूर म्हणता येईल. या सामन्यातील विजेता हा सुपर 8 मध्ये जाणारा 5वा संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. उद्या सुपर 8 चे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर उपांत्यफेच्या लढती आणि त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना बक्षीस वितरण समारंभ. उद्या रविवार अंत्येष्ट सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशी खूप चांगले योगदान पाहायला मिळेल. यानंतर एप्रिल महिन्याच्या अगदी शेवटी तुम्हाला क्रिकेटचं एक मोठं योगदान मिळेल. गेले वर्षभर चर्चित असलेली स्वर्गीय दिवा पटेल चषक जी आगरी खेळाडूंसाठी खास ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या आगरी खेळाडू या ठिकाणी खेळतील. रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज यावेळी रणजित रोगे दीपक गंबे माफ करा. मैदानाकडे वळूया. या ठिकाणी मात्र हॅट्रिक नाही होऊ शकले. मात्र चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा इथे पाहायला मिळाला. तर आगरी खेळाडूंसाठी ती स्पर्धा या ठिकाणी साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये सागरदादा पाटील यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वर्षभर ती चर्चेत आहे ती क्रिकेट स्पर्धा परंतु निश्चितच एंड जो क्रिकेटचा आहे ती एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. या वेळचा चेंडू सोयीचा इशारा येतोय. आता तुझ्या एसटीच्या बाहेर आज या मैदानाने पाहिलं तर अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. हे योगदान तुम्हाला पाहू शकता. मैदानाकडे वळूया. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा यावेळी बेल्स उडाल्या. त्रिफळाची धोन परतला. 4था धक्का बसला तो शाबीर ठळ संघ पूर्णपणे बॅकफूटवर जाताना पाहायला मिळाले. कारण आतापर्यंत धावा फक्त धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज चार फलंदाज बाद झालेत आणि एक फलंदाज अर्थात धावचीच्या रूपाने बाद झाला. धावा धावफलकावर येऊन पोहोचल्यात त्या 9 धावा. 4 गडी बाद 9 अशी दयनीय अवस्था शाबीर ठळ या संघाची. एल किंग रोहा या संघाच्या समोर. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि पुढचं षटक यशस्वी गोलंदाज ज्याने 5 धावा खर्च केला चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज नावा रोहाचा कर्णधार आहे. यावेळी गैनीनाथ कटोरे नावे रोहाचा हा खेळाडू. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला. बॅट चेंडू संपर्क येत नाही. समोर फलंदाज आपण पाहताय तो
सचिन म्हात्रे धोकवडे. नॉन स्ट्राईकला फलंदाज मुजंबीर या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला. शिवधनचा मुजंबीर या ठिकाणी नॉन स्ट्राईकला आहे. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद निश्चितच आहे कारण मिड विकेटला यावेळी चेंडू गेला सीमारेच्या बळी आला. संजीवनी षटकार 6 धावांसाठी. 15 धावा धाबलकावर. लक्ष खूप दूर आहे. 16 चेंडूमध्ये 82 धावांची गरज आहे. हा षटकार 6 धावांचे योगदान इथे मिळते ते फलंदाज सचिन म्हात्रेला. धोकडेचा खेळाडू यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकतोय गैनीनाथ. बॅट आणि चेंडू संपर्क नाही. चांगली गोंधजी यामधून पाहायला मिळाले. मध्यम गती मारा जो कुलाबा किल्ला एंड कडून यावेळी आपण पाहू शकता. दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स फेकण्याचा प्रयत्न इथे मात्र अंगाशी आला आणि सचिन ची खेळी मात्र इथे समाप्त झाली. रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. इथे मात्र डेव्हिड रटन ज्याने पहिला चेंडू शोधून काढला होता. पहिला फटका शोधून काढला होता ज्याच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी रिव्हर्सिपचा प्रयत्न केला. जेव्हा धावा येत नव्हते अशा वेळेला रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला. 5वा फलंदाज गमावल्यात. 15 धावा धाबलकर ते पाहायला मिळाला. त्या शाबेर 11 थर्ड अर्धा संघ परतलाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. जवळपास एकतर्फी सामना आणि नवीन फलंदाज सलमान कुठलाय शिवधनचा खेळाडू सलमान यावेळी मैदानामध्ये आपण पाहतात. खरं तर एकतर्फी सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कसा होईल हे सांगता येत नाही. पण एकूण जर पाहिलं तर 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 5 गडी बाद 15 धावा धावपळ केल्यात. अर्धसंघ या ठिकाणी परतला. सलमान समोर आहे आणि यशस्वी गोलंदाज यावेळी मात्र गैनीनाथ कटोरे आपल्या बॉलिंग मार्कवर. मागच्या षटकार 5 धावा कोणती सफल न. या षटकार मात्र तिफळा उद्ध्वस्त केला. सुंदर चेंडू बॅट चेंडू संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू पुन्हा सांगताय तुम्हाला पाहायला मिळते. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रिकेटचे संघाचे खेळाडू सामना पाहत असतील त्यांना विनंती की बरोबर 9:15 वाजता आपण इथे आमच्या आयोजकांशी संपर्क साधायच्या. दरम्यान या ठिकाणी मात्र अप्पर कटच्या मधून चेंडू खेळला. इथे पॉईंट मधून येतोय. आणखी एक फटका. 6 धावा माफ करा 4 धावा. 19 धावा धाबलकावर. 97 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. 19 धावा धाबलकर आल्यात. त्यामुळे आता 78 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 78 धावा. गैनीनाथ यांचं षटक देखील चांगले षटक पाहायला मिळालं. पण या षटकात 10 धावा खर्च केल्या. 2 षटकं गोलंदाजी केली आणि या 2 षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकात 5 या षटकात 15 धावा दिल्यात आणि 1 फलंदाज बाद करण्यात ते यशस्वी ठरले. चौथं षटक घेऊन गोलंदाज 78 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज निलेश पाटील. पहिला चेंडू सिद्धेश्वर चेंडू पासून दूर होते मिडॉन क्षेत्रामध्ये. तर गोलंदाज वैभव सेला रोहाचा खेळाडू आहे. पुढचा चेंडू यावेळी पहिला चेंडू उजव्या बाहेर सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. एकूण धाबलका धावा होईल ती 21 धावा धाबलकावर. बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहायला मिळाला. दरम्यान
ठिकाणी मात्र एक ताकदवर फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला इथे षटकात 6 धावा. आपला अर्थात जी धावसंख्या आहे त्या धावसंख्येचं पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 6 धावा इथे धावफलकावर नोंदवलेल्या सलमानच्या बॅटमधून एक षटका चौकामध्ये 11 धावसंख्येवर मुजम च्या बॅटमधून 7 या धावसंख्येवर खेळतोय आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात. 28 धावा धावफलकावर. उद्या पहिला सामना आरसी बॉईज विरुद्ध अलिबाग एव्हेंज यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल. सकाळी बरोबर 9 वाजता या डेअरमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतो. निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता वैभव सेलार गोलंदाज. पुढचा चेंडू डावखुरे गोलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही. आतापर्यंत धावफलकावर धावेने पोहोचल्या त्या तब्बल 28. मोठ्या फरकाने हा सामना पराभूत होणार की काय. साबीर थळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 28 धावा धावफलकार आहेत म्हणजे 29 धावांची 69 धावांची गरज दरम्यान या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला. 1 धावेचा आणखी योगदान. 29 धावा धावफलकावर. 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 29 धावा धावफलकार इथे पाहायला मिळाल्यात. उद्याचा सामना 68 धावांची गरज आहे. आरसी बॉईज विरुद्ध अलिबाग एव्हेंजर यांच्यामध्ये पहिला सामना 9 वाजता असेल. 40+ रायगड असोसिएशन्स हिमांशु सुमित यांच्यामध्ये हा सामना सकाळी 10 वाजता असेल. लौकिक उरण स्पोर्ट्स यांच्यामध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर हा 11 वाजता सामना असेल. आणि मेजवानी हॉटेल गोंदलपाडा विरुद्ध यातील द्विजय संघ याच्यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके खरंदार हा सामना पाहतात त्यांना विनंती आहे की आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन कमलाकर दादले. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळाला. पाच चेंडू 67 धावांची गरज आहे. 101% सामना एल किंग रोहा संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. पुन्हा एकदा बॅट चेंडू संपर्क नाही. चार चेंडू 67 धावा. कमलाकर दादले आपल्या बॉलिंग मार्कवर यावी. हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला. शेतीशी चेंडू इथे झेल इथे घेतला गेला आणि 6वा धक्का या ठिकाणी शाबरी थळ संघाला बसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये शाबीर. 6 गडी बाद. बाद 30 धावा धावफलकार आल्यात शाबीर थळ संघाच्या. शेवटचे षटक गोलंदाज कमलाकर दादले ज्याला विकेट प्राप्त केले. यावी. पुढचा चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला. 7वा फलंदाज गमावला आणि शाबीर याची खेळी देखील या ठिकाणी संबंध 0 धावसंख्येवर 7 बाद 30 धावा धावफलकावर. आणि अर्थात कमलाकर दादले यांनी अर्थातच एक जबरदस्त योगदान दिलं. 54 धावांचं नाबाद खेळी केली होती आणि हाच गोलंदाज या ठिकाणी मात्र आपण पाहतात गोलच्या रूपाने पाहायला मिळालं. अर्थात विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहूया. विकेट हॅट्रिक हॅट्रिकच्या उंबरठ्यावर कमलाकर दादले. अर्थात सिरीजसाठी बाईक देखील आपल्याला या ठिकाणी उद्या पाहायला मिळेल अंतिम बक्षीस वितरण समारंभामध्ये.
कमलाकर दादले यांनी आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले. 54 धावांची जबरदस्त खेळी. सामन्यावरचा मानकरी देखील कमलाकर दादले या ठिकाणी असू शकेल. चेंडूला हलकसं फक्त दिशा दिले. येणारे दुर्गाई चषक 8 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हे सागरदादा पाटील यांचं एक निश्चित मोठं आव्हान असेल. अंतिम चेंडू 97 धावांची लक्ष्याचा पाठलाग. 30 धावा दाबल आल्यात. 67 धावांची गरज आहे आणि आबाच्या तरुण चेंडू खेळून काढला. अशा प्रकारे सामना 68 धावांनी जिंकला. तो मोठ्या फरकाने एल किंग रोहा संघ विजयी होते. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि कमलाकर दादले या ठिकाणी सामनावीर ठरतो, ज्यांनी 54 धावा आणि 2 विकेट प्राप्त केले. तो कमलाकर दादले नवगावचा हा खेळाडू या ठिकाणी सामनावीरचा मानकरी होता. त्याला विनंती आपण यायचं आहे, जिथे सामनावीरचा मानकरी आमच्या मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दिलं जाईल. जिथे तुम्ही पाहतात अर्थातच एक सुरेख अशी कॅप वॉरियर्स पेजारी परेश सवरकर सरांच्या माध्यमातून आणि सोसायटी चहा पाऊच चाहत नरेजी सावंत सर पुणे यांच्या माध्यमातून देऊन